हेलो स्टूडेंट, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग बढ़िया होंगे और एग्जाम की प्रिपरेशन भी अच्छी कर रहे होंगे। मैं हूं मानस, आपका मराठी टीचर, मराठी मेंटर। आपका स्वागत करता हूं जे आर ट्यूटोरियल्स में। कविता सीरीज में ऑलरेडी अपने 5 वीडियो हो चुके हैं जहां पे मैंने 5 पोएम कवर कर चुका हूं। आज अपनी वीडियो नंबर 6 जहां पे मैं पोएम नंबर 6 कवर करने वाला हूँ, जो कि है अंकिला मी तुझा दास। ये संत वाणी की पहली कविता है और ये कविता बहुत डिफिकल्ट है। मतलब डिफिकल्ट बोला जाए तो बहुत ही छोटी पोएम है, लेकिन ये पोएम में जो वर्ड है उसकी मीनिंग बहुत डिफिकल्ट है, बहुत से स्टूडेंट को समझ में नहीं आएंगे। इसीलिए आप पेन और बुक लेके बैठे, नहीं तो ये बोर्ड का स्क्रीनशॉट लेके रखे। ये इंपॉर्टेंट जो मीनिंग शब्द है उसकी मीनिंग में यहाँ पे लिख लिए है वैसे तो चलो पोएम की ओर बढ़ते हैं। कविता का नाम है अंकिला मी तुझा दास। लिखी किसने है? संत नामदेव। किसने? संत नामदेव। संत नामदेव। तो ये पोएम में कवि क्या बोलते हैं की अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू। अग्नी माझी पडे वाळू। बघा, मी तुम्हाला खूपसे सारे शब्द लिहून दिलेत, पण तरी पण काही शब्द राहिले असतील तर मी या बोर्डवर लिहून देतील। जिथे जिथे शब्द येईल तिथे मी मिनिंग त्याचं सांगत जाईल, म्हणून तुम्ही पेन आणि बुक घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही नोट करू शकता। तर फर्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय बघा। पहिले तर कवी कशावर आधारित आहे? कवीने यामध्ये काय सांगितलंय? देवाच्या आशीर्वादासाठी केलेली मनापासून विनंती। म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये देव हा देवाने भक्तासाठी काय केलंय याचा कंपेअर करतो, याचा कंपेअर म्हणजे याबद्दलची माहिती सांगतोय। तर तुम्ही ते लक्षात ठेवून प्रत्येक कडव्यामध्ये उदाहरण दिले, त्याला देवाशी आणि देवाच्या भक्तांशी कंपेअर करून तुम्हाला तसे त्याचं मिनिंग लिहायचं आहे। तर बघा, फर्स्ट कडव्यामध्ये काय बोलतो? अग्नी माझी पडे वाळू। अग्नी माझी म्हणजे काय? अग्नीमध्ये जेव्हा बाळ पडतो तेव्हा आई ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धावते। म्हणजे काय? आईच्या मायेचं उदाहरण दिलेलं आहे की आईची माया खूप प्रेमळ असते, आई ही खूप दयाळू असते। तसंच देव ही भक्तांसाठी खूप करुणा दाखवतो, म्हणजे तो खूप त्यांच्यासाठी प्रेम दाखवतो। जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा तो प्रत्येक क्षणी त्यांना वाचवण्यासाठी येतो। याच फर्स्ट कडव्यामधून संत नामदेव सांगतात। सेकंड कडव्याकडे वळूयात। सेकंड कडवा काय बोलतोय की तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। तैसा धावे माझिया। हे बघा, इथे माझियाचा मिनिंग नाही दिलेला। माझिया म्हणजे काय? माझे। माझे काय? माझे सगळे। काजा म्हणजे काम। माझी सगळी कामे सोडून मी तुझ्यासाठी धावत येतो। मी तुझ्यासाठी धावत येतो। कधीही तुझ्या कोणत्याही संकटात असला तरी माझी सगळे कामे सोडून मी तुझ्यासाठी धावत येऊ शकतो। अंकिला मी दास तुझा। अजून संत नामदेव काय बोलतो की अंकिला मी पण तुझा काय? एक दास आहे। मी एक तुझा अंकिला म्हणजे काय? शरण आलेला एक दास आहे। दास म्हणजे काय? मी शरण आलेला तुझा एक सेवक आहे। थर्ड लाईन मध्ये कवी काय बोलतो? संत नामदेव काय बोलतात? सर्वची झेपावे पक्षिणी, पिल्ली पाडतीच्या धरणी। म्हणजे सर्वची झेपावे पक्षिणी। पक्षिणी म्हणजे काय? एक पक्षी। बघा, पक्षिणीचा मी तिथे शब्द लिहून नाही दिलेला, इथे मी तुझा त्याचा मिनिंग सांगतो। पक्षिणी म्हणजे पक्षी। काय बोलतोय कवी की पक्षी स्वतः न झेप घेता पिल्लांची काळजी घेतो। पिल्लं पडली तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो। त्यांचा वाचवण्यासाठी तो सदैव तत्पर राहतो। तो झेप नाही घेत, पण पिल्लांची पहिले प्रथमतः संरक्षण करतो। याच लाईन मध्ये कवी बोलतात बघा। तसेच देवही भक्तांसाठी कधीही धावत येतो। देव जेव्हा संकटात असतील तेव्हा देव भक्तांसाठी धावत येतो। फोर्थ लाईन मध्ये कवी काय बोलतो की भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे। बघा, भुकेले वत्सरावे। भुकेले वत्सरावे म्हणजे काय? वत्सरावे म्हणजे गायीचे वासरू। धेनू हंबरत धावे। हंबुरत म्हणजे काय? गायीचा एक आवाज। जेव्हा गाय झोपलेली असते तेव्हा ती हंबरत असते, तेव्हा ती अन्नाचे चरण करत असते। त्याला हंबर्द बोलतात। हंबर्द म्हणजे एक गायीचा आवाज। हे बघा, इथे मी मिनिंग लिहून दिलाय। हंबरत म्हणजे गायीचा आवाज काढत। बघा, या लाईनीचा कवी काय बोलतोय या लाईनीमध्ये की कवी काय बोलतो की भुकेले वासरू पाहून गाय लगेच धावते, तसंच भक्त दुखी असतानाही देव धावून येते। मी तुम्हाला बोललो की प्रत्येक कडव्यामध्ये प्रत्येकाचं उदाहरण घेऊन देव आणि भक्तीचा कंपेअर केलं आहे। तर इथे काय बोललं जाते की धावून येतो देव, भक्ताच्या वेदना ओळखतो। देवाची माया अतिशय आपुलकीची आहे। देवाची माया कशी आहे? अतिशय आपुलकाची आहे। सेकंड फिफ्थ कडव्यामध्ये काय बोलतात कवी संत नामदेव? फिफ्थ कडव्यामध्ये संत नामदेव बोलतात की वणवा लागेल असा वनी पाडसा चिंतित हरणी। वणवा लागेल असा वणी पाडस चिंतित हरणी। म्हणजे काय? हरणी म्हणजे काय? हरण। देवाने कोणाशी कंपेअर केलंय? हरणाशी। बघा, वणवा जेव्हा आग लागते तेव्हा प्राणी काय होतात? घाबरतात। काय होतात? प्राणी घाबरतात। तसंच
माणूस जेव्हा संकटात येतो तेव्हा माणसाला भीती वाटते, भीती तो अनुभवतो. अशा वेळी देवच आधार देतो, देवच भक्तीची चिंता, भक्तांची चिंता दूर करतो, हे संत 5व्या कडव्यामधून सांगतात. आणि शेवटच्या कडव्यामध्ये संत काय बोलतात, संत नामदेव, नामा म्हणे मेघा जैसा, विनवतो चातक जैसा. नामा म्हणे मेघा जैसा, जैसा म्हणजे आपल्यासारखा, जैसा म्हणजे त्याच्यासारखा, आपल्यासारखा. विनवतो चातक तैसा, तैसा म्हणजे त्याचप्रमाणे, काय, ज्याचप्रमाणे. जैसा म्हणजे ज्याचप्रमाणे, तैसा म्हणजे त्याचप्रमाणे. चातक म्हणजे काय, चातक एक काल्पनिक पक्षी आहे किंवा तुम्ही पक्षी म्हणू शकता. तर देव इथे काय बोलतोय की कवी स्वतःची तुलना चातक पक्षाशी करतो. कोणाशी, चातक. चातक कधी येतो, मेघाकडे पावसासाठी विनवतो. चातक पक्षी असतो तो मेघाकडे पावसासाठी विनवतो की पाऊस पाड, आणि तसा देवाला विनवतो. तसा काय करतो, देवाला विनवतो. देवाशिवाय दुसरा आधार नाही, देवाशिवाय दुसरा आधार नाही. खरी शक्ती काय आहे, त्याच्यामध्येच आहे, भक्तीमध्येच खरी शक्ती आहे. हे या संपूर्ण कवितेचं मिनिंग आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो, कविता खूप छोटी आहे, 2-2 लाईनीची आहे, 4-4 शब्दाची आहे. 2-2 कडवे पण फक्त 5-6 शब्दाचेच आहेत. पण जे शब्द आहेत ते खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्ही शब्दांचा अर्थ पहिले समजा, ते अर्थ समजलं तर तुम्ही कवितेचे जे लाईन आहे ते एक्सप्लेन करू शकता. आणि माझ्या मते ही खूप इम्पॉर्टंट पण कविता आहे, की 2 कविता संतवाणीमध्ये दिल्यात. तर 2 कवितामध्ये माझ्या मते तरी एक कविता तुम्हाला एक्झाममध्ये 8 मार्क्सला येऊ शकते. एकतर तुम्हाला कवितावरून प्रश्न किंवा कवितेचं फक्त नावावरून जे 5 टॉपिक येतात ते येऊ शकतात. तर माझ्या अंदाजाने 2 संतवाणीमधल्या 2 कवितामधून एक कविता येण्याची शक्यता खूप आहे. तर हे झालं कवितेचा मिनिंग. आता कवितेचा विषय काय आहे बघा. कवितेचा विषय आहे की या कवितेत कवी देवाप्रती पूर्ण शरणागती व्यक्त करतो. म्हणजे काय, त्याच्या भक्तीसाठी तो मनापासून विनंती करतो देवासाठी. अजून काय, तो स्वतःला देवाचा लहान सेवक मानतो. आपण बोललो तिकडे काय, अंकिला शरण मी दास तुझा, अंकिला शरण मी दास तुझा. म्हणजे काय, मी तुझा एक छोटासा एक शरण आलेला दास आहे, एक सेवक आहे. संसाराच्या दुःखातून सुटका मिळावी म्हणून तो देवाच्या चरणी आश्रय घेतो. संसाराच्या दुःखातून, संसारात खूप सारे दुःख आहेत, या दुःखातून त्याला काय पाहिजे, त्याला एक सुटका पाहिजे. त्यासाठी तो त्याच्या चरणी, देवाच्या चरणी आश्रय मागतो. देवावरचा विश्वास आणि भक्ती, देवावरचा विश्वास आणि भक्ती याच या कवितेचा मुख्य विषय आहे. हेच या कवितेतून संत नामदेवांनी व्यक्त केलेलं आहे. आता कविता आवडण्याचे कारण काय, मी तुम्हाला पहिले तर काय बोललो की कविता का आवडली. कवीचं नाव तुम्हाला लक्षात नसल्या तर तुम्ही प्रथमतः कवितेमध्ये लिहायचं की ही कविता मला खूप आवडली, कारण की या कवितेमध्ये जे कवीने सांगितले ते खूप सोप्या भाषेमध्ये सांगितले आणि ते मला खूप आवडलं. माझ्या मनाला खूप प्रसन्न करून गेले त्यांनी जे शब्दामार्फत त्यांनी एक्सप्लेन केलंय. हे तर तुम्ही हे झालं, यामध्ये तुम्हाला 1 मार्क्स भेटूनच जाईल. अजून सेकंडमध्ये तुम्ही कवितेत जे तुम्हाला समजले ते लिहायचं. काय लिहायचं, ही कविता देवावरच्या खरी भक्तीची भावना दाखवते. कवीने शरणागती आणि विश्वास सोप्या भाषेत मांडला आहे. कवितेतील अर्थ मनाला शांती देणारा आहे आणि कवितेतील भाषा ही सोपी आहे. हे 4 पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवायचे. 2 पॉईंट कोणचे, की कवितेतील अर्थ मनाला खूप प्रसन्न करते, कवितेतील भाषा खूप मला आवडली आणि कवीने जे एक्सप्लेन केले ते खूप सोप्या भाषेत एक्सप्लेन केले. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले, तुमचा 1 मार्क्स इथे फिक्स झाला. आणि 1 मार्क्स तुम्हाला कवितेमधून काय समजलंय ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. किंवा कवितेमध्ये तुम्हाला एक लाईन जरी समजली असेल, त्याचा मिनिंग तुम्ही त्या आवडण्या किंवा कुठे आवडण्यामध्ये लिहिलं तरी तुमचं 1 मार्क्स तुम्हाला, म्हणजे टोटल 2 मार्क्स भेटून जातील. तर हीच आहे या कवितेमध्ये सगळं काही एक्सप्लेन केलं आहे. घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. कवितेचा अर्थ बघा आणि कवितेतील शब्दांचे अर्थ तुम्ही जाणून घ्या आणि स्वतःच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कितपर्यंत कविता समजले हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यावरून तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर तुम्ही सोप्या रीतीने आन्सर फाइंड करू शकता. तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करणार आहे. नेक्स्ट कविता, जी शेवटची कविता असेल संतवाणीची आणि आपल्या कविता सिरीजमधली पण शेवटची कविता असेल, ती मी कंप्लीट करणार आहे. तर याआधी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल, तर तुम्ही इंस्टाग्रामवर JR ट्युटोरियल्सचं ऑफिशियल इन्स्टा पेज आहे, तिथे तुम्ही जाऊन मेसेज करा किंवा माझ्या इन्स्टा पेजला, माझे इंस्टाग्राम ID, माझं पर्सनल इंस्टाग्राम ID आहे, तिथे जाऊन मला मेसेज करा. मी तुमचा मेसेज बघण्याचा आणि जे काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे ट्राय करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत एक्झामची प्रिपरेशन चांगली करा, वेळ वाया घालू नका. खूप एक्झाम जवळ आले आहे. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.